शिवराय गौरव पवार सातारकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आपल्यासोबत आज एक प्रसिद्ध यूट्यूबर आणि रील स्टार म्हणावं लागेल. आज योगायोगानं लोदवड्याच्या मैदानात भेट झाली. विशाल मोरे सगळ्यांनाच परिचित आहे, सांगायची गरज नाही. विशाल नमस्कार. नमस्कार. आज तू जो नंदी इकडे आणलायस तो लक्ष्या, आज त्याच्या अंगावर गुलाल पडलाय. काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल? कारण लक्ष्या तुझ्याकडे आलाय आणि बघतोय आम्ही तू त्याच्यासाठी खूप काही करतोयस. बरोबर. आणि तो तुझ्यासाठी पण पळतोय. काय सांगशील? काय सांगशील आज खरं म्हणजे देव बकासूरचा आशीर्वाद मानायला लागला. बर. कारण की आता बघितलं 2 दिवसापूर्वी नाही का आपण सासवडला पावलं देव बकासूरवर. बर. आणि म्हणजे असं होतं काय काय वेळेस की देव बकासूरवर काय काय ट्रोल होतात नाही का, मामा हे ट्रोल होतात. पण असं पहिला आपलं नंदी की सगळी जण म्हणली की बाबा बकासूरच्या तोड बैल पळाला, चांगला बैल पळाला, पुन्हा एकदा बैल पळवा. बर. म्हणजे वाईट कमेंट कोणाची आला, त्यामुळे खरंच बरं वाटलं की बैल कुठेतरी पोहतोय. आज त्याच्याच आशीर्वादामुळे आज बैल तेवढे देव बकासूर बी तिकडे राहिला आणि आपलं लक्ष आज इकडे राहिला. कुठेतरी म्हणजे बकासूर बरोबर पळायला नंदी चर्चेत राहतोस, 100% हे सगळ्यांना माहिती आहे. हा. आणि त्याचा आशीर्वाद परत लावतो त्या नंदीला. 100%. काय सांगशील, तो आशीर्वाद राहिला का आज? आज म्हणजे त्याच्या आशे कारण की आता बघा 2 दिवसापूर्वी पळाला, म्हणजे बरेच दिवस काय होतं सेमीला कड यायची. हा. आणि आज सुद्धा कडने आला आणि कडने आपला बैल पळत नाही, पण आज कडने पळून आज क्वार्टरसाठी गुलाचा मानकरी ठरला. एवढा आनंद कुठंच नाही. मला आशीर्वाद देवाचा भेटला, कारण देव तिकडे राहिला आणि लक्ष इकडे राहिला. मागच्या वेळेस मला वाटते देवासोबत पळाला त्यावेळी कडनच गाडी होती, पण देव त्याने आशीर्वाद दिला की आता तू कडनं पळू शकतोस, असा आशीर्वाद दिला असेल. तसंच म्हणतात, कारण की आपण कधीच बैल पळवत नाही कडने, पण आज धाडच केलं म्हणलं आता, कारण की मागल्या वेळेस बी नाही पळवलं, आज धाडच केलं, कडने पळाला आणि चांगला गुल्लाच मानकरी ठरला. काय आज पाहिजे नाही का? कुणावर पळाला आज? काय आज पळाला पैशीच रायफल. बर. हा. कसं काय नियोजन केलं होतं? काय आता नियोजन सगळं तूच बघतोय? नियोजन हे सगळं आपण बघतोय, बैल बी आपल्याकडेच आहे. बर. पैशीच रायफल म्हणजे असं आहे की पुढच्या तोंडाला म्हणायचं आणि त्याच्या अंगावर गाडी असली तर म्हणायचं नाही की असं बैल सोडला अंगावरची गाडी नाही का, असं आहे. पण कडे आपला बैल होता थोडासा, त्यामुळं हे झालं जमलं. नाही तर मधनं जर असतं तर 100% अजून अंतर बिंतर दिसलं असतं. नंदीला तुझ्याकडे आणण्याचा निर्णय कसा घेतलास तू? याला कुठं बघितलं होतं कसं काय? हे बैलाचं आपण पहिल्यापासून नियोजन करतोय बैलाचं. बर. हा. बैल आपल्याला बरेच दिवस झालं माहित आहे. बैल आदतपणापासून म्हणजे आदत मध्ये ओपनला गाडी बांधून गुलाल केलेत. बर. असा बीडचा लक्ष आहे. म्हणजे तिकडेच पळायचा का तो? तिकडे पळायचा आधी शंकरपटात पळायचा, तिकडे 3 फेऱ्यात पळायचा. त्यांचा तू कॉन्टॅक्ट फोनवर वगैरे करून आपलं तुझ्या नियोजन घेतलास? म्हणजे आपले आदित्य राठोड आहेत जोडीदार, त्यांनी पहिलं बैल आपल्याकडे नियोजनात दिलं नाही का, कारण की पहिलंच मैदान दुसरा झाला, पहिलंच मैदान पेडगावला शिखरावर 5 नंबर केला तिथे पळून. मग तेव्हापासून कॉन्टॅक्ट झालं, नंतर मालकाचं कॉन्टॅक्ट झालं आणि तेव्हापासून एकदम म्हणजे घरच्या संबंध झाला. मालक एवढा हे ना प्रणव शेठ नांदोलीकर यांचा बैल आहे तो, यात म्हणजे मला विचारत बी नाही कुणावर पैरा केलाय काय नाही सगळं आपल्या ह्याच्यावर सोडून दिलं. बैल पोहतोय, 1 नंबर पोहतोय, टॉपला बैल. आता बैलाची वैशिष्ट्य काय सांगशील? म्हणजे कसा पळायला वगैरे मधून सेमीने म्हणजे कडन आपलं कसं वगैरे? आता बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की असं काय काय बैल नाही का, काय बैल खाली पळतात वर काय, तसं नाही. खालनं सुटला की खालनं वरपर्यंत एकच सारखं स्पीड, म्हणजे एवढं वाढतच जाते. आणि अंगावर जर गाडी असली मग मला तर नाही वाटत किती मोठा बैल असो, कुठला बैल असू द्या, 100% काम करणारच काम. एवढा भरोसा आपल्याला आहे, त्यामुळे आपण एवढा मोठा निर्णय घेतला, कारण की बैल सांभाळायचा आणि आपल्याकडे बैलाचा निर्णय घेतला आणि आज बैल पोहतोय. बरं. आता विशेष म्हणजे तू मागाशी देवाचा उल्लेख केला, ही जोडी पळाली, पण तू म्हटलास कमेंट पण भरपूर येतात, तर काय येतात? तर मामाची चर्चा करायची का ही जोडी पळवण्याबद्दल? मी असं सांगतो की मामाने स्वतःहून फोन केला. आता बरेच जण म्हणत होते वायदी किती घेतली ते नाही का, गाडी पळाली. मामाने दुसऱ्या दिवशी स्वतः मला फोन केला की विशाल शेठ गाडी एकदम सुंदर पळाली, नशिबाची साथ नव्हती आणि त्यामुळे ही गाडी लवकर पळताना दिसणार आहे. बकासूर लक्ष डबल पळताना दिसणार लवकरच, कारण मामाने स्वतः म्हणलं की 100% आपण डबल पळायचं आणि आता दिसेलच 10-15 दिवसात डबल पळताना दिसणार आहे. म्हणजे आम्ही पण बघितलं पळ त्यावेळेस सेमीने कडनं गाडी होती, प्रेक्षकांनी कुठेतरी नाराज केलं. पण प्रेक्षकांना तू काय सांगशील? कारण की कुठेतरी नंदीचं मात्र होतं त्या प्रत्येक. काय झालं तेव्हा की आता तिथं कमिटीने ते बघितलं पाहिजे होतं, कारण की प्रेक्षक जे बॅरिकेडच्या आतमध्ये तासात उभा राहिलेत. बरोबर. त्या प्रेक्षकांमुळे आणि इतका मोठा आवाज त्यांनी केला की तो आवाज पर माईक मध्ये गेला. एवढं प्रेक्षक ओरडत होते. आवाज त्यात माईक मध्ये क्लिअर स्पष्ट येतोय की आवाजानं या दोघांना जरा प्रॉब्लेम झाला. बैल आपला आतला होता, पण एवढा आवाज काटाकीर झाला की त्याला सहन झाला की एवढा जर माईक पर्यंत आवाज जात होता. आणि बॅरिकेडच्या आत
म्हणजे बाहेर प्रेक्षक पाहिजे ते कुठेतरी सगळ्यांनी नाही का, म्हणजे त्यामुळे गाडी बाद झाली. एवढी चांगली गाडी पळणार, सुट्टा निकाल घेतला सेमीला, पण त्यामुळे बाद झाली. इतकं खंत वाटली गोष्टीला, कारण की एवढी गाडी पळून सुद्धा जर मार खात असेल प्रेक्षकांमुळे. आणि माझं एक बकासूर फॅन्सला एक सांगणं आहे की तुम्ही देवाचे फॅन्स आहेत बरोबर आहे, पण तुमच्यामुळे कुठेतरी बैल आता मार खातोय. कडने पळून बरेच मैदान झालं, बाबेवर पळाला, म्हणजे बरेच मैदान असे झाले की प्रेक्षकांमुळे, त्याच्या फॅन्समुळेच आपला बैल तासात कुठेतरी तास पलटी होते ना शेवटच्या क्षणी. कारण त्याच्याबरोबर पळायला खूप मला वाटतं महिने लागतात नंदींना, खूप महिने, म्हणजे माणसाचं स्वप्न मला वाटतं खूप वेटिंगवर राहिला असेल तेव्हा कुठेतरी पहिरा झाला असेल तुझा. आणि त्यात असं झालं की कुठेतरी वाईट वाटतं की बाबा गाडी पळून सुट्टा निकाल घेऊन पण फॉलो होणं म्हणजे कुठेतरी वाईट वाटलं असेल. नाही खरंच इतकं बेकार वाटलं की गाडी पळून, म्हणजे पळून मार खायला असेल काय वाटलं नसतं, पण एवढी गाडी पळून जर प्रेक्षकांमुळे जरी गाडी मार खात असेल इतकं बेकार वाटलं की म्हणजे झोप लागली ना 2 दिवस. आज कुठेतरी बोलायला घेतला, त्याचा आशीर्वाद लागला. बाकीचा म्हणजे खरंच मामा संतोष मामा म्हणजे बोलायला तेवढं कमी आहेत. आणि प्रत्येक जण मला म्हणतो नाही का वायदी बी घेते ते, संतोष मामा स्वतः फोन केलाय ही गाडी एकदम सुंदर पळायला, बैल एकदम चांगला पोहतो, त्याची गाडी 100% लवकरच पळू. आणि त्यामुळे मामांचं नाही का मानायला तेवढा आभार कमीच आहे. बर, म्हणजे कुठं ना कुठं तरी प्रेक्षकांना संभ्रम होता मामांबद्दल, तो क्लिअर करून दाखवला. 100%. कारण की मामांना पण खूप काही सहन करायला लागतं, पण त्यांचं सहनशीलता बकासूर बघतो आणि तो उत्तर देतो प्रत्येक वेळी. 100% उत्तर देतो. कारण की म्हणजे बरेच जण कमेंट करतात की मामा किती घेतले. जर मामाने घेतले असते स्वतःने फोन केलाच नसता, कारण माझ्याकडे हिस्ट्री पण आहे दाखवायला तुम्हाला नाही का. मामाने स्वतःने फोन केलाय की गाडी एवढी चांगली पाहिजे, बैल स्वतः चांगला पोहतो, लवकर गाडी पळूया आपण. फक्त थोडासा संयम राखायला लागतो, कारण की देव बकासूर पळणं म्हणजे आमच्यासाठी ना अखंड महाराष्ट्राची इच्छा असते. बरोबर, 1000-2000 नंदी त्यात आपल्याला लक्षात नंबर लागला, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. बरोबर की नाही राहायला लागलाय. आता मला सांग स्वभाव कसा आहे लक्षाचा काय स्वभाव? म्हणजे आता कसं आहे, आता मी जवळ जातो म्हणून एकदम मी आता रोज आहे, एकदा त्याला कोणी मारलं की मग परत जवळ कोणी यायचं नाही त्याच्या. बर, असं झालं. आणि एकदम खाऊन पिऊन व्हायचं, खायला टाकलंय फुल खायचं आणि पळवाय नाही असं. सराव वगैरे कसं करताय काय? सराव बिराव काय नाही, डायरेक्ट मैदानात चालू असतात. सराव घ्यायची गरज नाही, ते कारण अंगात रगच आहे त्याच्या पहिल्यापासून. बरं, आता म्हणजे खायचं वगैरे असं काय वेगळं वगैरे त्याला काय असं काय खाद्य काय नाही, खाद्यात तुम्हाला माहिती आहे पहिलवान कट्टा. आणि बघा आम्ही सकाळी चारतो येताना पहिलवान कट्टा चारायचा. आणि पहिलवान कट्टाचा रिझल्ट म्हणजे मलाच नाही अखंड महाराष्ट्राला माहिती आहे की आपण नुसतं बोलून बोलून कारण बैल पोहते आपला बैल जेव्हापासून बैल इकडे आलाय पहिलवान कट्टा चालू, तब्येत बघा आता पळून आलाय. तेच म्हणजे बैलाची फिटनेस जरा जोरात दिसते मित्रांनो, बघू शकता. म्हणजे विशाला तर म्हटलं की आमचा पहिलवान कट्टा, त्याचं ते आहे ते पण आहे पहिलवान कट्टा. नक्कीच त्याला पण तुम्ही एक प्रतिसाद द्या पहिलवान कट्टा. आता कसं काय म्हणजे नियोजन वगैरे सगळं कसं काय जुळतंय काय? कारण पहिल्यात वगैरे अडचण भरपूर येत होत्या. पहिल्या अडचणी म्हणजे मी सांगतोय आता सध्या, आता बरेच फोन येतात, आता काय अडचण नाही. पण मी एका गाडी मालकाला एक नाही 50 फोन केले ते. बर, बैल पोहतोय आपला बैल, म्हणजे कुठला बैल असतो म्हणजे जे म्हणले ना चांगले म्हणले बाबा आमचा बैल नाही पुरला, त्यावर मी घातला. पण आपला बैल कधी पण हातात राहतोय का तर राहतोय, म्हणजे स्पीडच आहे त्याला. दुसऱ्या बैलाला नाही, सगळी बैल चांगलीच पळतात. पण ह्याच्यावर एवढा आपला विश्वास आहे, त्यामुळे आपण चांगल्या गाडका मालकाला 50 फोन केलेत, 50+ फोन केलेत. असं बी नाही एक बी सोडला नाही. आता काल तर एक जण फोन केला, ते डायरेक्ट म्हणला 50,000 रुपये दे मला, नाही का तुझा बैल घालतो मी. बैल चांगला पोहते आपला बैल, मला बैल बघायचं नाही, 50,000 रुपये दे. आणि नाही पुढे असं बरंच व्हायला लागले. पण आता त्याचं उलट उत्तर तुला 100% मिळालं की बैलासाठी परत फोन येणार, हे 100% होणार. 100% कारण बैल पोहते, बैल कुणी पण सांगायचं कुणी बघायचं, कुठल्या बी ड्रायव्हरला विचारा, फक्त बैल आज बरेच ड्रायव्हर म्हणले बैलच पोहते, पण मदत कोण करत नाही क्षेत्रात. कारण मी आता मग दमलो, फोन करून रडकुंडी लागली, दादा बैल द्या 10, 20, 30 चांगल्या गाड्या मालकांना फोन केलं. आणि एखादा गाडीत म्हणजे गट्टाला मार खाली किंवा गट्टाला बसला चांगला पळत असला त्याला आपण फोन करतोय नाही का, दादा बैल चांगला पोहतोय पळूया. मग असं काय होतंय, आता एवढं संभ्रम निर्माण झालाय की लोकांना वाटतं आपण स्वतः फोन केलाय, त्यांना वाटतंय की म्हणजे काय वाटतंय हे कळा नाहीच बैल. मग त्यांना काय वाटतंय, बैल गटाला जरी मार खात असला ना तर त्यांना वाटतंय की आपला बैल नाही स्वतः फोन केला, असं व्हायला लागले. आता म्हणजे एवढं काय होतंय, ही गोष्ट कुठं तर नसाय पाहिजे बैलगाडीसाठी, असं मला तर वाटतंय. नक्कीच आता भरपूर आता टॉपच्या नंदी त्या नंदीमध्ये पळताना कधी दिसला आम्हाला 100% आता, कारण की बैल दिसणार आहे आपली फुल तयार आहे. आणि एवढं सांगतोय कुठलाही बैल असू द्या, कुणावर बी टाका आणि कधी पण टाका, आज पळाला उद्या जरी पळाला ना तरी कुठल्याही बैलाला कमी नाही पडणार. एवढं आपण 100% गॅरंटी देतो बैला, कारण की लक्षच आहे. नक्कीच तुझा तेव्हा विश्वास तेवढा आहे की तो पण तो साध्य कुठे करून दाखवतोय. मी जेव्हापासून आणला ना बैल, जेव्हापासून पळवतोय ना असं कधीच झालं नाही बैल कुठल्या बैलाला कमी पडलाय. फक्त चुकी काय झाली काय वेळेस बैल काय फक्त कड आले की आम्ही शांत बसतो, पण कडचा बैल जर ठाम असेल तर ह्याने आतनं
कोण बी असू द्या, कोण बी बर 100% काम करा. कारण बघितलंच परवा नाही का, फक्त ते थोडस झालं गपलं तर गाडी कुठली बी असं 100% काम करून दाखवतो. बरोबर. आणि अखंड महाराष्ट्राची परत एकदा इच्छा तू पूर्ण करशील, सांगितलं, शब्द दिलाय. बकासूर बरोबर 100% लक्ष पळेल आणि फुल स्पीडनं ताकदीने दोन्ही पण ही जोडी पळेल, हीच माझी शुभेच्छा असेल. धन्यवाद तुम्हाला पुढच्या मैदानासाठी. चालतंय तुमचं